हॅलो फ्रेंड, श्रुतीस किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण सोयाबीनपासून मस्त पौष्टिक आणि चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत, जो खायला खूप छान लागतो आणि बनवायला खूपच इझी आहे। चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया। तर यासाठी आपण सोयाबीन गरम पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून देखील घेतलेले आहेत। हे बघा, अशा प्रकारे हे भिजवून झालेले आहेत। आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात। हे सोयाबीन पाण्यातून पिळून घेऊयात। आता आपल्याला हे पिळलेले सोयाबीन एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि यांना दळून घ्यायचं आहे। थोडंसं आपण यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत, ज्यामुळे हे दळायला इझी जाईल। त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं आपल्याला हे दळून घ्यायचं आहे। तर आपले हे दळून झालेले आहे। या प्रकारे आपल्याला हे दळून घ्यायचे आहेत। आता आपल्याला याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि असेच आपल्याला सर्व सोयाबीन दळून घ्यायचे आहेत। तर आता आपल्याला यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे, एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। टोमॅटो आणि कांदा छान मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा जिरं टाकायचं आहे। यामध्ये एक चमचाभर यामध्ये ओवा टाकायचे आहेत। ओवा ऑप्शनल आहे, नाही टाकल्या तरी देखील चालेल। मसाले टाकायचे आहेत। हळद टाकायची आहे, पावभाजी मसाला, चिली फ्लेक्स आणि 2 चमचे तिखट टाकायचं आहे। छोटे 2 चमचे घेतलेले आहेत आपण तिखट यामध्ये। आता आपल्याला यामध्ये 2 चमचे डाळीचं पीठ टाकायचं आहे। डाळीच्या पिठामुळे याला बाइंडिंग व्हायला मदत होते आणि हे आतून खुसखुशीत होतात, त्यामुळे यामध्ये आपण डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी टाकून याला परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे। आता आपल्याला यामध्ये थोडंसं चवीसाठी मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला गॅसवर एक नॉनस्टिक पॅन किंवा तवा ठेवायचा आहे। त्यावर तेल टाकायचं आहे। तेल उलथाने छान पसरून घ्यायचं आहे। तेल पसरून झाल्यानंतर जे आपण मिश्रण तयार करून घेतलेलं आहे सोयाबीनचं, तर ते यावर पसरून घ्यायचं आहे। छोटे छोटे असं गोल आकारामध्ये पसरून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता, या प्रकारे आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे। असंच आपण दुसऱ्या साईडलाही पसरून घेणार आहोत। पसरून झाल्यानंतर यावर आपल्याला थोडं थोडं तेल टाकायचं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आहे। एक मिनिटासाठी ठेवलं तरी देखील चालेल। आता आपलं झाकण काढून घ्यायचं आहे आणि याला पलटून घ्यायचं आहे आणि यावर परत एकदा तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे हे लवकर शिजतात, त्यामुळे तेल नक्की टाकायचं आहे आणि खायला देखील छान लागतात। परत एकदा झाकण ठेवून यांना शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आपले हे छान झालेले आहेत। आता आपण यांना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि असेच सर्व आपल्याला हे करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही बघू शकता आपले छान असं सोयाबीनचा पौष्टिक असा नाश्ता बनवून रेडी आहे। तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत। धन्यवाद।